नमस्कार, मी अभिजित आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, भारतातला सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करून जे काही थोडेफार पैसे साठवतो, कोणी बँकेत ठेवतो, कोणी LIC मध्ये गुंतवतो, तर कोणी शेअर बाजारात गुंतवतो आणि आपलं भविष्य शोधत असतो. या सगळ्या व्यवस्थेचा पाया फक्त एका गोष्टीवर उभा असतो आणि तो म्हणजे विश्वास. पण आज एक असा प्रश्न देशासमोर उभा राहिलाय की जर तो खरा ठरला तर फक्त एका कंपनीची प्रतिमा नाही, तर संपूर्ण आर्थिक व्यवस्थेची विश्वासार्हता हादरू शकते. खूप मोठा गेम आहे मित्रांनो. हा 15 लाख कोटींचा गेम आहे. हा 15 लाख हा आकडा काही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या पैशांचा नाहीये, 15 लाख कोटी रुपयांचा आहे. कोटी. आणि विशेष म्हणजे त्या माणसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो आहेत. मोदींनी त्याच्या कंपनीला फार पूर्वी व्हिजिट केल्याचे फोटो आहेत. त्याच्या कंपनीच्या बाहेर सगळ्यांचा उभा असलेला ग्रुप फोटो आहे, तो तुम्हाला सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. आणि ह्या कंपनीचं नाव आहे राजेश एक्सपोर्ट्स. सेबीनं ह्या कंपनीच्या विरुद्ध कारवाई केल्यानंतर 15.15 लाख कोटींचा आकडा हा देशभर चर्चेचा विषय बनलाय. हा आकडा इतका प्रचंड आहे की तो अनेक देशांच्या किंवा अनेक राज्यांच्या वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठा आहे. पण खरी चिंता आकड्यांची नाहीये. खरी चिंता आहे की जर इतक्या मोठ्या प्रमाणावर महसुलाबाबत प्रश्न उपस्थित होत असतील तर हे प्रश्न इतकी वर्ष कोणाच्या नजरेतून का सुटले आणि कोणाच्या नजरेतून सुटले. आणि हा सर्वात मोठा प्रश्न आहे, जर इतके गंभीर आरोप आहेत तर व्यवस्था नेमकी काय करत होती, नेमकं प्रकरण काय आहे आपण बघूया. सेबीने राजेश एक्सपोर्ट्स आणि त्यांचे प्रवर्तक जे आहेत राजेश मेहता यांच्या विरुद्ध अंतरिम आदेश जारी केलाय. नियामक संस्थेचा असा आरोप आहे की कंपनीने गेल्या काही वर्षात दाखवलेल्या प्रचंड महसुलाच्या आकड्यांना पुरेसा आधार उपलब्ध करून दिला नाही. कंपनीचं असं म्हणणं आहे की त्यांचं वेगळं म्हणणं आहे. ते म्हणतात की असं काही झालेलंच नाहीये आणि ह्याचा ही जे काही केस आहे ती सध्या कोर्टामध्ये गेलेली आहे. आणि त्यांचा असा दावा आहे की सर्व आर्थिक खुलासे हे नियमानुसार करण्यात आले आहेत आणि सेबीने काही आकडे समजून घेण्यात चूक केली आहे. म्हणजेच अंतिम सत्य अद्याप स्थानिक आणि नियामक प्रक्रियेतून बाहेर यायचे आहे. पण इथेच एक महत्वाचा प्रश्न जन्माला येतोय. जर नियामक संस्थेला आज एवढे गंभीर प्रश्न दिसत असतील तर हे प्रश्न 5 वर्षांपूर्वी का नाही दिसले. आज अनेक जण चर्चा करत आहेत की राजेश मेहता दोषी आहेत का नाहीत. पण माझ्या मते हा प्रश्न चुकीचा आहे. खरा प्रश्न असा आहे की जर एखादी कंपनी खरोखर चुकीची माहिती देत असेल तर ती इतकी वर्ष पकडली का नाही गेली. कारण जर शेअर बाजार हा काही जंगल नाही की जिथं काही कळणार नाही, काही मनाप्रमाणे कोणाचाही कारभार असेल. तिथं ऑडिटर असतात, स्वतंत्र संचालक असतात, स्टॉक एक्सचेंज असतात, सेबी असते, बँका असतात, रेटिंग एजन्सीज असतात, गुंतवणूकदार असतात. म्हणजेच अनेक स्तरांवर देखरेख करणारी सिस्टम ही अस्तित्वात असते. जर या सर्व यंत्रणा अस्तित्वात असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रश्नांची दखल जर उशिरा घेतली जात असेल तर समस्या ही एका कंपनीत नाही, समस्या ही पूर्ण सिस्टम मध्ये आहे, पूर्ण त्या व्यवस्थेमध्ये आहे. आणि या प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत आला. सरकारच्या PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह ह्या योजनेअंतर्गत राजेश एक्सपोर्ट्सची निवड करण्यात आली होती. ही योजना भारतात उत्पादन वाढवणं, रोजगार निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर भारतीय उद्योगांना स्पर्धात्मक बनवणं यासाठी करण्यात आली होती. पण इथे प्रश्न असा नाही की एखाद्या कंपनीला सरकारी प्रोत्साहन का दिले. प्रश्न असा आहे की त्या आधी त्या कंपनीची किती तपासणी झाली.
आपल्याला जर मित्रांनो एखादं लोन हवं असेल, कुठल्याही कंपनीचं छोटं जरी लोन असेल, तर आपली एवढी चौकशी केली जाते. आपल्याला साधा पासपोर्टसाठी अप्लाय करायचं असेल किंवा कुठल्याही छोट्याशा अशा सरकारी कामांसाठी अप्लाय करायचं असेल तर केवढ्या चौकशा होतात. पण ह्या कंपन्यांच्या तेवढ्या चौकशा केल्या जातात का? की यांना कुठला राजकीय वरदहस्त असतो त्याच्यामुळे हे या सगळ्या प्रोसेसमधून सुटतात, हे बघणं गरजेचं आहे. कारण सरकारी प्रोत्साहन म्हणजे टॅक्स भरणाऱ्यांच्या पैशातून दिले जाणारे प्रोत्साहन आहे, जर एखाद्या कंपनीला ते मिळत असेल तर. आणि जर एखाद्या कंपनीवर नंतर गंभीर आर्थिक प्रश्न उपस्थित होणार असतील तर त्या कंपनीची पात्रता तपासणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी काय मग? आज देशातल्या लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी ह्या खूप मर्यादित आहेत. सरकार पूर्णपणे त्याच्यासाठी फेल ठरतंय. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी छोटे जे लघु उद्योजक आहेत त्यांना कर्ज मिळत नाहीत. शेतकरी संकटात आहेत, त्याला नवीन लाईटचे 3 पेजचे कनेक्शन्स सरकारने द्यायला बंदी घातलेली आहे. अशा परिस्थितीत कोणत्या निकषांवर कोणत्या कंपन्यांना सरकारी पाठबळ दिलं जातं, हा प्रश्न विचारणं इथं खूप आवश्यक आहे. आता या प्रकरणातली सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे LIC. भारतात LIC म्हणजे केवळ एक वित्तीय संस्था नाही, ती सामान्य माणसाच्या आयुष्यभराच्या बचतीचे प्रतीक आहे. एक शेतकरी किंवा शिक्षक असेल, सरकारी कर्मचारी असेल किंवा छोटा दुकानदार आपले LIC मध्ये पैसे गुंतवतो, त्याची मेहनतीची कमाई. कारण त्याला विश्वास असतो की ही संस्था सुरक्षित आहे. म्हणून जेव्हा एखाद्या वादग्रस्त कंपनीमध्ये LIC ची गुंतवणूक असल्याचं समोर येतं तेव्हा लोक प्रश्न विचारतात. हे प्रश्न राजकीय नाहीत, हे प्रश्न आहेत, हे नैतिक प्रश्न आहेत मित्रांनो. सगळ्यांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत, ही आपली जबाबदारी आहे. सामान्य माणसाच्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी कोणती जोखीम तपासणी करण्यात आली होती? निवडणुकीपूर्वी गुंतवणुकीपूर्वी कोणते अहवाल तपासले गेले? कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत कोणते निकष काढले गेले? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर लोकांना मिळाली पाहिजेत, कारण हा शेवटी आपलाच पैसा असतो, आपण टॅक्स पेयर आहोत. 2019 मध्ये सत्यम घोटाळा आला तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. त्यावेळी हे आकडे मोठे होते, पण त्यावेळीही आर्थिक अहवालांवर प्रश्न उपस्थितही झाले होते. त्यावेळीही गुंतवणूकदारांचा विश्वास तुटला होता. घोटाळ्यानंतर सरकार, नियामक संस्था आणि उद्योग क्षेत्राने अनेक सुधारणा केल्या. स्वतंत्र इंडिपेंडंट संचालकांची भूमिका मजबूत करण्यात आली. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे नियम कठोर करण्यात आले. ऑडिट प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. पण आज पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या प्रश्नांची चर्चा जर होत असेल तर आपल्याला स्वतःला विचारावं लागेल की त्या ज्या सुधारणा केल्या गेल्या त्या पुरेशा होत्या का, की आपण फक्त कागदावर सुधारणा केल्या. भारतात एक विचित्र गोष्ट वारंवार घडते. एखादी समस्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहते. सगळं सुरळीत असल्याचं चित्र दाखवलं जातं. मीडिया फारसे प्रश्नही विचारत नाही, आपल्याला माहितच आहे कसं आहे आता मीडिया. नियामक संस्थाही शांत राहतात, राजकीय पक्ष मौन बाळगतात आणि अचानक एक दिवस सर्व काही फुटून बाहेर येतं. तेव्हा सर्वजण आश्चर्य व्यक्त करतात. पण खरा प्रश्न असा आहे की या शांततेची किंमत कोण मोजतो? उत्तर सोपं आहे, तुम्ही, आम्ही, सामान्य नागरिक. लोकशाहीत सरकारवर प्रश्न विचारणं म्हणजे सरकार विरोधी असणं नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. उलट सरकार जबाबदार राहावे यासाठी प्रश्न विचारणे आवश्यक असते. जर PLI योजनेत निवड झालेल्या कंपनीवर गंभीर आरोप होत असतील तर सरकारने पारदर्शकपणे उत्तर दिलं पाहिजे. जर LICचा पैसा गुंतवलेला असेल आणि हा पैसा जवळपास 10% पैसे हे त्याच्यामध्ये गुंतवलेले आहेत, जी काही भागीदारी आहे कंपनीतली, ही काही छोटी भागीदारी नाहीये मित्रांनो. जर LICचा हा पैसा एवढा मोठ्या प्रमाणावर गुंतवलेला असेल तर जनतेला माहिती दिली पाहिजे, कारण हे सगळे आपलेच पैसे आहेत. जर नियामक संस्था उशिरा जाग्या झाल्या असतील तर त्यामागची कारणेही स्पष्ट केली पाहिजेत.
हा हे सगळं लोकशाहीचाच भाग आहे. आज अनेकांना एखाद्या व्यक्तीचे नाव हवे आहे की कोण त्या घोटाळ्याच्या पाठीमागं आहे, मग त्याचा कुठला आहे काय. पण मला असं वाटतं की या प्रकरणातला सर्वात मोठा धोका हाच आहे, कारण आपण संपूर्ण व्यवस्थेतल्या त्रुटीकडे, जे लूपहोल आहे त्याकडे दुर्लक्ष करून सर्व दोष एका व्यक्तीवर टाकतोय. जर उद्या राजेश एक्सपोर्ट्स निर्दोष ठरली तरी प्रश्न संपणार नाहीत. कारण मग प्रश्न असा असेल की सेबीला इतके गंभीर आरोप करण्याची वेळ का आली, आणि जर आरोप खरे ठरले तर प्रश्न आणखी मोठा होईल. कारण मग विचारावं लागेल की ऑडिटर कुठे होते, नियामक संस्था कुठे होत्या, गुंतवणूकदारांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणा कुठे होत्या, आणि हे सगळं होत असताना सरकार काय करत होतं. राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणाचा अंतिम निकाल काही लागो, हे सगळं न्यायव्यवस्थेच्या हातामध्ये आहे. पण या प्रकरणानं भारतीय अर्थव्यवस्थेला एक आरसा दाखवलाय मित्रांनो. तो आरसा आपल्याला सांगतो की विश्वास हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा भांडवल असतो. कंपन्या पैसा गमावून पुन्हा उभ्या राहू शकतात, शेअर बाजार घसरून पुन्हा वाढू शकतो, सरकारे बदलू शकतात, पण एकदा जनतेचा विश्वास तुटला तर तो पुन्हा निर्माण करायला अनेक वर्ष लागतात. म्हणूनच आजचा प्रश्न फक्त 15 लाख कोटी रुपयांचा नाही. आजचा प्रश्न आहे भारतातील सामान्य नागरिकाने कोणावर विश्वास ठेवायचा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.